श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 50. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्. भगवंतांनी इथे 10व्या अध्यायामध्ये विभूतींचं वर्णन केलंय. भगवंत म्हणतात, रुद्रांमध्ये मी शंकर आहे, वेदांमध्ये मी सामवेद आहे, पुरोहितांमध्ये मी बृहस्पती आहे, सरोवरांमध्ये समुद्र म्हणजे मीच, माझीच विभूती आहे ती. दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे, पक्ष्यांमध्ये गरुड आहे, ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे, विद्येत मी अध्यात्मविद्या आहे, मुनींमध्ये मी व्यास आहे, स्थावरांमध्ये म्हणजे अचल पदार्थांमध्ये मी हिमालय आहे, मनुष्यांमध्ये मी राजा आहे, 11 इंद्रियांमध्ये मन जे आहे ते मीच आहे. अशा एकंदरीत 82 विभूतींचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. सर्वांचं बीज अर्थात कारण जे आहे ते भगवंतच आहेत. संसाराचं निमित्त कारणही तेच आणि उपादान कारणही तेच, कार्यही तेच आणि त्याचं कारण सुद्धा तेच, म्हणजे कॉजही तेच आणि त्याचा इफेक्टही तेच. व्यवहारामध्ये आपण शक्यतो बघतो कार्य आणि कारण 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे मडकं बनवणारा एक कुंभार असावा लागतो आणि दुसरं मटेरियल म्हणून माती असावी लागते आणि त्यातनंच मडकं बनवलं जातं, जे त्याचं कार्य असतं. पण इथे कसं आहे, इथे भगवंतच कारण आहेत आणि त्यांनी ही सृष्टी रचली, ते त्यांचं कार्य आहे, म्हणजे कार्यही तेच आहेत. जसा एखादा कोळी आपल्या तोंडाने चिकट स्त्राव बाहेर काढतो आणि जाळं विणतो ना, मग त्यात कारण तोच असतो आणि जाळं हे त्याचं कार्य, तेही तोच असतो. भगवंत इथे म्हणतायत की संसारामध्ये जड जे जे काही आहे, चेतन जे काही आहे, स्थावर जे काही आहे किंवा स्थावर जंगम चर अचर जे पण आहे ते सर्व माझ्याशिवाय असूच शकत नाही, कारण सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होत असतात आणि सर्व काही मीच आहे. आता सर्व काही मध्ये खूप काही येतं, म्हणजे प्राण्यांच्या उत्पत्तीचे 4 प्रकार इथे आपल्याला पाहता येतील. ही सगळी उत्पत्ती, त्याचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण कसं केलंय तर 4 प्रकारांमध्ये: जरायुज, अंडज, उद्भिज आणि स्वेदज. जरायुज म्हणजे जारासह उत्पन्न होणारे, म्हणजे मनुष्य येतात त्यात, गाय, म्हैस, मेंढी, शेळी. अंडज म्हणजे अंड्यापासून उत्पन्न होणारे, मग त्यामध्ये येतात पक्षी, साप, खार, पाल असे. उद्भिज म्हणजे पृथ्वीचा भेद करून वर निघणारे वृक्ष किंवा लता, वेली, गवत, धान्य इत्यादी. आणि स्वेदज म्हणजे घामापासून उत्पन्न होणारे, उवा, लिखा इत्यादी. तर या 4 स्थानांपासून 84 लक्ष योनी उत्पन्न होतात आणि या योनींमध्ये 2 प्रकारचे जीव असतात. पुन्हा त्यात क्लासिफिकेशन कसं, स्थावर आणि जंगम. स्थावर म्हणजे एकाच ठिकाणी राहणारे, जे हलू शकत नाही, आणि जंगम म्हणजे चालणारे, फिरणारे. मग स्थावरमध्ये झाडं, वेली, गवत असे स्थावर, पर्वत वगैरे. आणि जंगममध्ये काय येतं तर मनुष्य, पशु, पक्षी, चालणारे फिरणारे जे जीव असतात ते जंगम आहेत. मग यामध्ये सुद्धा कोणी पाण्यात राहणारे असतात, कोणी आकाशात राहणारे, कोणी जमिनीवर राहणारे. अशा एकंदरीत 84 लक्ष योनी असतात. त्यामध्ये देवता पण आल्या, पितर आले, गंधर्व आले, भूत, प्रेत, पिशाच, ब्रह्म, राक्षस, या सुद्धा अनेक योनी आहेत. या संपूर्ण योनींचं बीज जर कोणी असेल तर ते एक भगवंत आहेत. अनंत ब्रह्मांडांमध्ये अनंत जीव आहेत, पण बीज मात्र एकच आहेत आणि ते म्हणजे भगवंत. तर आता इथे विभूतीचं वर्णन करताना त्या विभूतीची महानता नाही सांगायची आहे त्यांना,
त्यांना हे सांगायचं आहे की सर्वच ठिकाणी मी आहे, त्यात तू मला पहा आणि माझंच चिंतन कर. श्रीराम समर्थ. श्रीराम.